श्री स्वामी समर्थ। आज आपण मिसळ पावची रेसिपी बघणार आहोत। ही मिसळ मी एकदम नव्या पद्धतीने आणि सिक्रेट मसाल्यासह तयार केली। इथे एक मी मसाला तयार केला आहे। आपले बेसिक खडे मसाले, खोबरं, तीळ असं पदार्थ वापरून हा मसाला तयार केला आहे। या मसाल्याने आपली रेसिपी इतकी टेस्टी तयार होते मिसळ की तुम्ही याची चव कधी विसरणार नाही आणि नेहमी घरीच आपली मिसळ तयार करत जाणार। एकदम सोपी आणि झटपट तयार होणार रेसिपी। हा मसाला आपण 15 दिवस आपल्या फ्रीज मध्ये पण स्टोअर करू शकतो। एकदम टेस्टी आणि झणझणीत हा मसाला तयार होतो। या मिसळची तुम्हाला डिटेल रेसिपी बघायची असेल तर आपल्या लॉंग व्हिडिओ मध्ये नक्की बघा। खाली त्रिकोणी बटनावर क्लिक करा, तुम्हाला याचा लॉंग व्हिडिओ नक्की मिळून जाईल। तिथं मी डिटेल मध्ये रेसिपी शेअर केली आहे आणि ते पूर्ण टिप्स दिल्या आहेत आणि मसाला कसा तयार करायचा तेही सांगितलंय। तर तिथे जाऊन व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि जर